दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. स्वागत आहे आपलं माझ्या या चॅनलमध्ये. आजचा दिवस मला सुखाचा समृद्धीचा जावो ही स्वामी महाराजांनी प्रार्थना करते आणि उद्याला सुरुवात करते. तर आज आपण पौर्णिमेची माहिती घेणार आहोत. तर पौर्णिमेचा उपवास कधी करायचा, पौर्णिमेचं सत्यनारायण कधी मांडायचं, पौर्णिमेच्या दिवशी काय सेवा करायच्या हे आज आपण पाहणार आहोत. तिथी नक्की चालू कधी होतीये, संपते कधी आहे, हे सर्वच महिलांचा कन्फ्युजन झालेला असतं. म्हणून आज आपण ती माहिती घेणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर पौर्णिमा चालू होतीये गुरुवारी 30 तारखेला, म्हणजे पौर्णिमा ही आहे 30 तारखेला. तर 30 तारखेला रात्री 9:13ला पौर्णिमा चालू होती आणि 1 मे म्हणजेच आपला कामगार दिन, 1 मेच्या दिवशी कामगार दिवस असतो आणि त्याच दिवशी शुक्रवार देखील आहे. तर समाप्ती होते 10:53 समाप्ती होते पौर्णिमेची शुक्रवारी. पण आपण उगवत्या तिथीनुसार आपली पौर्णिमा ही शुक्रवारी आहे 1 मेच्या दिवशी. 1 मेच्या दिवशी आपण सत्यनारायण करायचं आहे. जो काही महिन्याचा महिला उपवास करतात तो देखील आपल्याला 1 तारखेलाच करायचा आहे. जो सत्यनारायण मानतो ते देखील 1 तारखेलाच करायचा आहे. आणि आपल्या काही तुमचे तोडगे असेल, काही लक्ष्मी प्राप्तीच्या वेगवेगळ्या सेवा असेल, त्या देखील आपल्याला 1 तारखेलाच करायच्या आहेत शुक्रवारी. अशा प्रकारे तर सत्यनारायण आपण नेहमी प्रदोष समयात करत असतो. तर रात्री प्रदोष समयात तुम्ही सत्यनारायण केलं तरी पण चालेल. त्यानंतर जर तुम्हाला सत्यनारायण प्रदोष समयात जमणार नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही सत्यनारायण पूजा केली तरी पण चालेल 1 तारखेला. तर ह्या दिवशी आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची सेवा करायची असते. आणि त्याचबरोबर आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल, अन्नपूर्ण मातेची मूर्ती असेल, किंवा मग लक्ष्मीची मूर्ती असेल, किंवा मग आपल्या कुलस्वामिनीची मूर्ती असेल, कोणाची लक्ष्मी माता असते, कोणाची तुळजाभवानी असते, ताक असेल, त्याच्यावरती कुंकुमार्चन करून घ्या. छान असा अभिषेक घालून घ्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी. तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायच्या. त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्रनामची सेवा. त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं पठण आपल्या घरात करा. आणि सर्वांना माहिती आहे की माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा किती प्रिय आहे. जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे लक्ष्मी कायम स्थिर असते. म्हणून माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा खूप प्रिय आहे. आपल्या घरात भरभरून सेवा करा. श्रीयंत्र असेल तर कुंकुमार्चन करा अभिषेक घालून. तर कुंकुमार्चन कसं करायचं तर आपल्याला माहितीच आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे कुंकुमार्चन कसं करायचं. तरी पण थोडक्यात सांगते. कुंकुमार्चन हे दोन बोटांनी करायचं असतं, किंवा मग एक बोट, ह्या 2 बोटांनी किंवा या बोटांनी करायचं असतं. कुंकुमार्चन करताना सेवा काय घ्याव्या तर आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त घ्यायचं आहे. विष्णू 16 वेळा श्रीसूक्त, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा आपल्या कुलदेवतेचं मंत्र, 9 मंत्र, 16 वेळा कमलात्मक मंत्र, असे आपले सगळे मंत्र घ्यायचे आहेत 16 वेळा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करताना. अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे. ज्याला कोणाला शक्य असेल त्यांनी दुर्गा सप्तशतीचा पाठही आपल्या घरात करा. कुलस्वामिनीचा पाठ असतो तो आपण करा. कोणाची जर मागं ओटी भरायची राहिली असेल देवीची तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलस्वामिनीची ओटी देखील भरून घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला पौर्णिमेची सेवा करायची आहे. आणि पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही काही तोडगे, जर कोणाची चोरी आपल्या घरात व्हावी नाहीये, कोणाचं दुकान असेल तिथे चोरी होत असेल तर त्याच्याही साठी तुम्ही अनेक तोडगा करू शकता पौर्णिमेच्या दिवशी. अशा प्रकारे आपल्याला खूप काही सेवा आहेत पौर्णिमेच्या दिवशी. सकाळी उठल्यापासून दाराची पूजा करण्यापासून ते किचनच्या पूजेपर्यंत खूप काही सेवा आहेत. या दिवशी जेवढा भरभरून सेवा, नामस्मरण जेवढं करता येईल तेवढं करा. आणि भगवान विष्णूंचं सत्यनारायण कसं करायचं तेही थोडक्यात सांगते तुम्हाला. तर आपल्याला प्रदोष समयात सत्यनारायण करायचं असतं. सत्यनारायणसाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते मी थोडक्यात सांगते तुम्हाला, काय साहित्य लागतं ते. तर सत्यनारायणचं पुस्तक हे असं भेटतं, ती पोथी भेटली. तुमचं जर केंद्र असेल तर केंद्रात, तुम्हाला नसेल तर पूजेच्या दुकानात भेटून जातं तुम्हाला. तर ते पूजेसाठी साहित्य काय लागतं त्यात सगळं दिलेलं आहे, साहित्य काय लागतं काय नाही लागत. तरी पण मी एकदा तुम्हाला सांगते. तर आपल्याला सत्यनारायण देवाचा एक फोटो लागतो, एक बाळकृष्णाची मूर्ती लागते, तांब्याचा कलश 2 तामण लागतात, विड्याची पानं लागतात 25, त्याचबरोबर आंब्याचे 4 टाळे लागतात, एक जानवं लागतं, चौरंग, अर्धा किलो गहू, अर्धा किलो तांदूळ, हळद, अष्टगंध, कुंकू, अगरबत्ती, कापूर, निरंजन, हे सगळ्या वस्तू आपल्याला लागतात. त्याचबरोबर पांढरा कपडा लागतो 1 मीटर. त्यानंतर आपल्याला प्रसादासाठी शिरा लागतो, 3 वाट्या लागतात, खडीसाखर लागतो, 3 सुपाऱ्या लागतात,
तर ते 3 सुपाऱ्या आपल्याला पहिली असते गणपती बाप्पाची, दुसरी कुलस्वामी आपल्या कुलदैवताची आणि तिसरी असते आपले वरुण देवाची. अशा आपल्याला 3 सुपाऱ्या लागतात आणि पाव किलो तांदूळ पण लागतात. त्यानंतर पूजा मांडणी कशी करायची? सर्वप्रथम आपल्याला चौरंग बांधायचा आहे, रांगोळी काढायची, स्वच्छ आपली जी जागा आहे पूजा मांडायची ती व्यवस्थित पुसून घ्यायची. त्याच्यावरती आपल्याला चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावरती आपल्याला पांढऱ्या कलरचा कपडा लावायचा टाकायचा आहे, हांतरायचा आहे. तर तो हांतरला किंवा मग त्या पांढरा कपडा पूर्ण फोल्ड खोलून त्याला जाणं बांधायचं आहे. त्यानंतर आपल्याला मध्यभागी गव्हाची रास घालायची आहे. गव्हाच्या राशीवरती आपल्याला तांब्याचा कलश ठेवायचा आहे पाणी भरून आणि त्याला असं खालनं वरती हळदी कुंकवाच्या 5 रेषा मारून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्या कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू म्हणजे हळदी कुंकू अक्षदा फूल, ₹1 नाणं, एक सुपारी आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर बिडाची पानं सॉरी त्याच्यावरती आपल्याला तामण ठेवायचं आहे. तामणात आपल्याला तांदूळ भरून ठेवायचा आहे. त्या तांदळावरती आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. जे 4 टाळे आहेत ते चौरंगाच्या चारही बाजूला बांधून घ्यायचे आहेत. सत्यनारायण देवाचा फोटो आपल्याला त्या कलशाच्या मागे ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्या बाळकृष्णासाठी शिरा प्रसाद असतो आणि त्यानंतर पहिली जोडपान घ्यायचं विडाचं, ते जोडपान ठेवायचं, त्याच्यावरती तांदूळ ठेवून त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे. ते मंत्र स्तोत्र जे काय मंत्र बोलायचे प्रत्येक सुपारीला ते सगळं दिलेलं आहे. कशा आपल्याला अभिषेक घालून पूजा मांडायची आहे ते सगळं आकृतीत दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कुलदेवताची पूजा करायची. त्यानंतर जोडपान वापरायचं प्रत्येक गोष्टीसाठी. एक खडी साखर आपल्याला 3 वाट्यांमध्ये 3 देवाला वेगवेगळी, कारण गणपती बाप्पाच्या नैवेद्यामध्ये तुळशीचं पान नसतं म्हणून तर आपल्याला तुळशीचं पाणी बाळकृष्णाला लागत असतं. फुल जे काय फुलं असेल अशी साधी सिंपल आपल्या स्वखर्चात एक म्हणजे आपल्याकडे जर असेल तर फक्त विडाच्या पानाला वगैरे पैसे जाईल आपल्याकडनं. एक 20 ते 30 रुपयामध्ये तुमची पूजा होऊन जाईल. नको ब्राह्मण आणायला, नको ₹1,500 आपल्याला त्याला दक्षिणा द्यायला. आपण स्वतःच ब्राह्मण व्हा, स्वतःच पूजा करा पौर्णिमेच्या दिवशी. आणि ह्या पौर्णिमेच्या पूजेने ना आपल्या घरातली जी आर्थिक परिस्थिती असते ना ती खूप सुधारते. आणि त्यानंतर जर तुम्ही संकल्प त्या पौर्णिमाची पूजा केली ना तर तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. कारण माता लक्ष्मीला भगवान विष्णूची सेवा प्रिय आहे. आणि ह्या पूजेने ना भरपूर लोकांचे प्रश्न सुटलेले आहेत. साक्षात माझे प्रश्न सुटलेले आहेत. माझा एक खूप मोठा अनुभव आहे या पूजेचा. जर लगातार तुम्ही वर्षाच्या 12 पूजा जर केल्या ना, उपवास करायचा महिलांनी आणि त्या 12 पूजा केल्या ना, तुमचे जे काही संकल्पयुक्त जर केलं ना तुम्ही, तुमचा जो काही बिझनेस चालत नसेल, तुमची आर्थिक परिस्थिती बिकट असेल, तुमच्यावरती कर्जाचा डोंगर असेल, तुमच्या नाही काही असू दे, तुमच्यावर जर कर्जाचा डोंगर असेल, तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा मांडली ना तर तुमचा कर्जाचा डोंगर कधी संपेल हे तुम्हाला कळणार नाही. तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर राहील. कारण ही खूप प्रभावशाली सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायण पूजा. मी देखील या पूजा करत असते माझ्या घरात, पण आता कालांतराने माझं बाळ खूप छोटं आहे त्याच्यामुळे मला पूजा मांडता येत नाही. नाहीतर मला खूप मोठा अनुभव आहे सत्यनारायण पूजेचा. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचा पण माझा अनुभव आहे. नक्कीच मी अनुभव तुमच्या बरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन पुढच्या काही व्हिडिओमध्ये. कारण व्यंकटेश स्तोत्राचं पण या दिवशी आपल्या घरात पठण करा. विष्णू सहस्त्रनाम त्याला वाचता येत नसेल त्यांनी श्रवण करा. आणि हे पाठ आहेत, हे सत्यनारायण पुस्तकची पोथी आहे ही सत्यनारायणाची. यात अध्याय आहेत ते आपले पूर्ण लेणे गेले तुमच्याकडनं 1 तास पूजेसाठी लागतो. 1 तास आपण काढू शकतो सत्यनारायण पूजेसाठी. कारण आपल्या आयुष्यभराचा जर मार्ग रिकामा होणार असेल, लक्ष्मी प्राप्ती जर आपल्याला सेवा असेल तर आपण एवढं करू शकतो. आपण म्हणणार की नाही का असं ते तसं मग ते वेळ लागेल, मग आपण जर असे वाकडे तिकडे काढलं म्हणजे आपण वेळ लागेल म्हणून आपण ती सेवा केली ना, पण आपले पण प्रश्न असतात, आपल्या पण समस्या मोठ्या असतात. तर आपण देवाची पूजा करण्यासाठी वेळ काढला तर जर आपला प्रश्न जर सुटणार असेल तर काहीच हेच आहे ना, ते आनंदच आहे ना. आपले प्रश्न सुटतात ते आपण देवाची सेवा केल्यावरती. तर काय आणि लोक काय म्हणतील याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. लोक नावं ठेवायला असतात. मी जेव्हा स्वामी सेवेत आले, मी जेव्हा ही सत्यनारायण पूजा पहिल्यांदा मांडत होते ना, लोक म्हणायचे ही का अशी करते, कधी पण पूजा मांडतीये. पण जेव्हा मी समजून म्हणजे जेव्हा माझे अनुभव येतात ना त्या लोकांना कळतं त्या पूजेच्या मागचं रहस्य काय आहे. म्हणजे हिचं पण काहीतरी चांगलं झालं, हिला अनुभव आला असेल म्हणून हिने पूजा मांडली असेल. कारण बघणाऱ्यांचा दृष्टिकोन जर आपण बघत गेलो ना तर आपण तिथेच राहू. म्हणून लोकांचा विचार न करता आपण या सेवा आपल्या घरात करायच्या आहे. आणि स्वामी सेवा करण्यात काही वाईट काहीही चुकीची गोष्ट नाही. कारण देवाची सेवा केली ना तर आपल्याला फळ भेटत असतं. म्हणून त्यांनाही सांगून द्यायचं, बोलणाऱ्याला बोलून द्यायचं, आपण आपलं काम करत राहायचं, आपली सेवा आपण करत राहायची. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
मीही तुमच्यासारखीच एक नवीन सेवेकरी नाही म्हणणार, नवीन चॅनल खोलला आहे, युट्यूब चॅनल तुमचा. प्रतिसाद तुमचं भरभरून प्रेम माझ्या डोक्यावरती राहू द्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. जर काही समस्या असेल, काही सेवा पाहिजे असेल तर कमेंट करून नक्कीच विचारू शकता.